ठरलं तर मग या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन बराच वेळ सायलीची वाट पाहत बाहेर बसलेला असतो, पण सायली अजूनही काही बाहेर आलेली नसते. अर्जुन विचार करतो, का नाही बरं, इतका वेळ झाला तरी अजून बाहेर का नाही पडल्या. रोज तर या वेळेला त्या बाहेर पडतात ना. आणि वाट पाहून पाहून अर्जुन थकलेला असतो आणि त्याच वेळेला त्या छोट्या मुलाला तो बोलवतो आणि नेमकी कुसुम सुद्धा त्याच वेळेला बाहेर येते आणि अर्जुन त्याला सांगायला लागतो, काय रे. त्यावरती तो धावत धावत मुलगा येतो आणि तो अर्जुन दादा असं करायला लागतो. अर्जुन म्हणतो, ओळखलंस तू मला. यावर तो मुलगा सांगतो, हो तुम्ही अर्जुन दादा ना. यावरती अर्जुन म्हणतो, अरे वा, मग तू तर चाळीमधल्या सगळ्यांनाच ओळखत असशील ना. असं म्हटल्यावरती तो सांगतो, हो. त्यावरती अर्जुन म्हणतो, मग सायलीताईला. त्यावर तो मुलगा सांगतो, सायलीताईला कोण नाही ओळखत, सायलीताई खूपच गोड आहे ना. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हा ती तर गोष्ट खरी आहे, पण अरे सायलीताई दिसत नाहीये कुठे, म्हणजे घरातून बाहेरच नाही पडली, काय झालंय काय. यावर तो मुलगा सांगतो, अहो दादा, आत्तापर्यंत सायलीताई घराबाहेर पडायला पाहिजे होती. रोज सकाळी भाजी आणण्यासाठी सायलीताई घराबाहेर पडत असते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, मग आज का नाही बरं ती घराबाहेर आली. तू माझं एक काम करशील का, तू घरात जा आणि त्यांच्या घरात जाऊन तू आता तिकडे बघ की सायलीताई आजारी आहे का आणि काय झालंय तिला ते. तो मुलगा म्हणतो, ठीक आहे दादा. हे सगळं आता कुसुम ऐकत असते आणि कुसुम अर्जुनचं प्रेम बघून खूप खुश होत असते आणि आता ती आतमध्ये निघून जाते. त्यावरती अर्जुन म्हणतो, करशील का एवढंसं छोटंसं माझं काम. यावर तो मुलगा म्हणतो, हो दादा, तुम्ही काहीच काळजी करू नका, सायलीताईची तब्येत कशी आहे हे मी आता पाहूनच येतो. असं म्हणत तो आता धावत पळत तिकडे रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती इकडे कुसुम सांगायला लागते, काय रे, काय चाललंय इथे तुझं. यावरती तो सांगतो, काही नाही, सायलीताई कुठे आहे. यावरती कुसुम सांगायला लागते, सायलीताई काय रे, सायलीताईकडे तुझं काम तरी काय असं. यावर तो म्हणतो, नाही काम नाही, मला सायलीताईची तब्येतीची चौकशी करायची होती. यावरती कुसुम म्हणते, सायलीच्या तब्येतीची चौकशी का, काय झालंय काय सायलीला. त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, नाही, बाहेर न अर्जुन दादा आलेत आणि अर्जुन दादा सायलीताईच्या तब्येतीची चौकशी करतायत आणि म्हणूनच मी इकडे आतमध्ये विचारायला आलोय. अर्जुन बाहेर आलाय म्हटल्यावरती इकडे आता सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली खूप खुश होते. आणि आता इकडे कुसुम सांगायला लागते, अरे तू ज्या वेळेला दंगामस्ती करतोस त्यावेळेला तुझे बाबा तुला काय करतात, म्हणजे तुझे बाबा तुला शिक्षा देतात का. यावरती तो मुलगा सांगतो, हो, मी दंगामस्ती केल्यावरती माझे बाबा मला ओरडतात, मला शिक्षा देतात, कधी कधी तर घरात बसण्याची सुद्धा शिक्षा देतात. कुसुम म्हणते, तेच तुला सांगते मी. अरे ज्याप्रमाणे तुझे बाबा तुझ्यावरती चिडल्यावरती तुला शिक्षा देतात ना, त्याचप्रमाणे सायलीताईचे बाबा तिच्यावरती चिडलेले आहेत. तिच्यावरती चिडून त्यांनी तिला ती शिक्षा दिलेली आहे घराबाहेर न पडण्याची आणि त्यामुळे सायलीताई घराबाहेर नाही पडत आहे. सायलीताईची तब्येत वगैरे ठीक आहे. असं म्हणत कुसुम आता त्याला सगळा प्रकार सांगते. मग तो अर्जुनला हे सगळं सांगण्यासाठी धावत पळत बाहेर निघून जातो. इकडे सायली हसायला लागते. आपल्याला भेटण्यासाठी अर्जुन सर आज सकाळपासून इकडे येऊन बसलेत हे तिला खूप छान वाटतं. कुसुम म्हणते, जा हं, तुझ्या अर्जुन दादांना जाऊन सांग की सायलीताईची तब्येत ठीक आहे, फक्त तिला शिक्षा दिल्यामुळे ती काही येत नाहीये बाहेर. असं म्हटल्यावरती आता तो मुलगा धावत पळत बाहेर येतो. बाहेर आल्यावरती अर्जुन तिकडे बाहेर वाटच पाहत असतो की कधी तो येतोय आणि कधी हे सांगतोय. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, काय रे, सायलीताईची तब्येत ठीक आहे ना. यावर तो सांगतो, हो, सायलीताईची तब्येत एकदम ठीक आहे. अर्जुन म्हणतो, मग ती बाहेर का नाही आली. यावरती तो सांगायला लागतो, सायलीताईच्या बाबांनी तिला शिक्षा दिली. यावर अर्जुन म्हणतो, शिक्षा, कसली शिक्षा. यावर तो मुलगा सांगतो, म्हणजे घरातून बाहेर न पडण्याची तिला शिक्षा दिली. मधुभाऊंनी तिला घरातच थांबायला सांगितले. मधुभाऊ तिच्यावरती चिडलेले आहेत. असं म्हटल्यावरती आता अर्जुनला कळतं की अच्छा, म्हणून सायली या सगळ्यामध्ये आता इकडे आली नाही तर बाहेर. रोज भाजी घेण्यासाठी तर ती येते, मग आज ती भाजी घेण्यासाठी नाही आली कारण अचानकपणे मधुभाऊंनी तिला आता शिक्षा दिली. आता हे सगळं त्या मुलाकडून समजल्यावरती अर्जुनच युक्ती करतो.
सायली आता जर भाजी घेण्यासाठी बाहेर आली नाही तर काय, भाजीच आपण तिच्या घरात पाठवू शकतो ना, असा विचार तो करायला लागतो. तोपर्यंत इकडे आता प्रियाची रडण्याची नाटकं चालू असतात. प्रिया रडत असते आणि रडत रडत प्रिया सांगत असते, अर्जुन तुमच्या बाकी सगळ्यांशी नीट तरी बोलतो, तो तुमच्याशी नीट बोलतो, तुम्हाला रिस्पेक्ट देतो, पण मी तर त्याला नजरेसमोर सुद्धा आता नको असते. काही झालं तरी सुद्धा सगळा राग नुसतं माझ्यावरती काढायचा आणि सतत माझ्यावरती रागवत बसायचं, एक शब्द सुद्धा बोलत नाही. म्हणजे मी खरं तर त्या घरामध्ये सतत यायचे की अर्जुन सोबत माझी एक मैत्री तरी कायम राहावी, पण त्याला हे काही पडलेलंच नाहीये. तो दरवेळेला मला या सगळ्यामध्ये कमीपणा देतो आणि मला घालून पडून बोलत असतो. अस्मिता म्हणते, नको ग तन्वी, तू रडू नकोस, त्या अर्जुनचं इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. यावरती कल्पना म्हणते, हे बघ, त्या अर्जुनला कसं वागावं काय वागावं याचं भानच नाहीये, पण तू किती स्वतःला त्रास करून घेशील, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यावरती आता प्रिया सांगायला लागते, खरं तर ना मी अर्जुनशी बोलताना 100 वेळा विचार केला पाहिजे की अर्जुन सोबत बोलायचं की नाही, कारण तो मला अशी काही वागणूक देतो ना की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की खरंच मी इकडे उगाच आलेली आहे. असं म्हणत ती सगळ्यांना इतकं इमोशनल करते की पूर्णाची रडायला लागते. हे बघ बाळा, तुझं दुःख मला समजतंय, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण या सगळ्यामध्ये तूच एकमेव आहेस जो आमचं काळजी घेतेस. यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, हे बघा, मी तुमची काळजी घेण्यामध्ये माझं मन रमवते आहे. खरं तर माझं मन रमवून मी या सगळ्यामध्ये बराच वेळ काढण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन मला या सगळ्यामध्ये आता किती त्रास देतो ही गोष्ट मलाच माहितीये. कल्पना, पूर्णाजी सगळेजण समजवतात आणि आता ही सिंपती घेण्याचं काम आता चांगलंच करत असते. तोपर्यंत अर्जुन बराच वेळ होतो बाहेर थांबतो. काय करू त्याला काही कळतच नसतं. कशा पद्धतीने आता इकडे सायली सोबत बोलायचं आहे किंवा कशा पद्धतीने सायलीला या सगळ्यामध्ये आता आपण पाहायचं आहे. मधुभाऊ तर चिडलेले आहेत आणि चिडलेल्या मधुभाऊंना सायलीला बाहेर पाठवायला काय करू बराच वेळ तो विचार करतो आणि मग त्याच्या डोक्यामध्ये एक जबरदस्त युक्ती सुचते आणि तितक्यात त्याला समोर भाजीवाला दिसतो. भाजीवाला, भाजी घ्या भाजी असं म्हणत ज्या वेळेला चाळीमध्ये फिरतो, अर्जुन त्याला थांबवतो. ओ दादा थांबा हा इकडे, असं म्हणत आता इकडे तो त्याच्या डोक्यावरची भाजी सगळी उतरतो. यावरती तो भाजीवाला म्हणतो, खरंच दादा, देवासारखे धावून आलात हा तुम्ही, डोक्याला खूप ओझं झालं होतं. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, बरं वाटलं ना, आता तुम्ही एक माझं काम करायचं. यावरती तो म्हणतो, काय काम करायचं मी तुमचं? अर्जुन म्हणतो, हे बघा, ही समोरचं घर आहे ना, हे समोरच्या घरात ही सगळी भाजी नेऊन द्यायची. यावरती आता मात्र तो म्हणतो, नाही, असं कसं मी कोणाच्या घरात जाऊ भाजी द्यायला, असं बरं वाटेल का? अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्हाला ही भाजी संपवण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे ही भाजी तुम्हाला किती वेळात संपते आणि किती पैसे मिळतात? मग तो सांगतो, मला म्हणजे दिवस तर जातोच, संध्याकाळ होते तोपर्यंत भाजी सगळी संपत नाही आणि तो पैसे सुद्धा सांगतो. मग अर्जुन त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याला देतो आणि त्याला सांगतो, हे घ्या, तुम्हाला आता कुठे फिरायची गरज नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा ही सगळी भाजी आता मी विकत घेतोय. ही भाजी विकत घेतले हे त्याचे पैसे. आता तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाहीये. आता तरी ही भाजी तुम्ही नेऊन द्याल का त्यांना? यावरती तो म्हणतो, दादा, तुम्ही तर माझं कामच सोपं करून टाकलं. तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता वणवण भटकण्यापासून पण वाचवलं. ठीक आहे, मी करतो तुमचं काम. यावरती अर्जुन म्हणतो, थांबा, फक्त तुम्ही ही आता भाजी घेऊन जायचं नाहीये, तर त्यासोबत मी तुम्हाला एक चिठ्ठी पण देतो आहे, ती चिठ्ठी घेऊन तुम्ही जायचं आहे. असं म्हटल्यावरती मग तो भाजीवाला ते पैसे खिशात ठेवतो आणि आता जी चिठ्ठी अर्जुन देतोय तिची वाट पाहत तिकडे थांबतो. अर्जुन चिठ्ठी लिहायला लागतो. चिठ्ठी लिहिताना त्याला काही सुचत नसतं आणि चिठ्ठी लिहिताना त्याला सुचत नसणाऱ्या गोष्टी भाजीकडे पाहिल्यावरती त्याला अचानकपणे सुचायला लागतात. म्हणजे आता भाजीकडे पाहता पाहता तो सायलीसाठी चिठ्ठी लिहितो आणि त्याला सांगतो, हे बघा, थांबा, या भाजीमध्ये चिठ्ठी सुद्धा ही लपवून टाका. असं म्हणत भाजीमध्ये चिठ्ठी लपवलेली असते आणि आता ती चिठ्ठी तो त्या भाजीत ठेवतो आणि जा, सगळी भाजी घेऊन जा,
त्यांच्या घरात भाजी ठेवूनच या. असं म्हटल्यावरती मग आता तो भाजीवाला निघतो, अर्जुनला थम्सअप करतो. त्याची दिवसभराची सगळी मेहनत वाचलेली असते आणि त्यामुळे खुश होऊन तो आता सायलीच्या घरी येतो. सायलीच्या घरी आल्यावरती आता इकडे कुसुम म्हणते, काय रे बाबा तुझं काय आहे? यावरती तो सांगतो, अहो भाजी घेऊन आले. सायली म्हणते, कुसुमताई अगं मी आज भाजी आणायला बाहेर गेले नव्हते ना, त्यामुळे आज बघ ना तोच भाजी घेऊन घरी आलाय. थांबा हा दादा. यावरती कुसुम म्हणते, बरं झालं, तुला जी कोणती भाजी हवी आहे ना ती भाजी तू घे. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो, ओ ताई भाजी घ्या बी नाही, तुम्हाला सगळीच भाजी ठेवून द्या, ही सगळीच भाजी तुमची आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते, ओ दादा काय करताय तुम्ही, सगळी भाजी का ठेवून गेलात? यावरती आता इकडे तो भाजीवाला ऐकतच नाही, ती भाजी ठेवून निघून जातो. भाजीवाला निघून गेल्यावरती इकडे आता कुसुम म्हणते, काय ग ही सगळी भाजी तो ठेवूनच गेला की. यावरती सायली म्हणते, कुसुमताई भाजी किती छान आहे ना. जाता जाता त्या भाजीवाल्याने सांगून गेलेलं असतो की बाहेर जे साहेब बसलेत ना त्यांनी सगळी भाजी विकत घेतली. आता कुसुमला आणि सायलीला दोघींनाही कळतं की ही भाजी सगळी अर्जुनने विकत घेऊन पाठवलेली आहे. त्यावरती सायली खूपच खुश होते आणि कुसुमताई सगळीच भाजी खूपच चांगली आहे असं आता म्हणायला लागते. आणि भाजी सगळी बघताना तिला अचानकपणे एक चिठ्ठी सापडते आणि आता ही चिठ्ठी सापडल्यावरती ती चिठ्ठी वाचायला लागते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, भाजी खूपच आहे ताजी, एकदम ताजी ताजी टवटवीत भाजी आहे. तसंच मला माझ्या बायकोचा टवटवीत चेहरा पाहायचा आहे आणि तो चेहऱ्याची एक झलक दाखवण्यासाठी तुम्ही बाहेर याल का? मी बाहेर तुमची वाट पाहत आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला खूप मिस करतो आहे. लवकरात लवकर बाहेर या, मला माझ्या बायकोचा ताजा टवटवीत चेहरा पाहायचा आहे. कुसुम म्हणते, काय ग भाजीवाल्याची चिठ्ठी वाचून इतकी काय तू हसती आहेस? यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, नाही ग कुसुमताई भाजीवाल्याने चिठ्ठीच लिहिली नाहीये, भाजीवाल्याची चिठ्ठी नाहीये, ही चिठ्ठी आहे ना अर्जुन सरांनी पाठवले. असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते, अच्छा अर्जुन सरांनी चिठ्ठी पाठवले का? वाचा वाचा, मग तर चिठ्ठी वाचायलाच पाहिजे ना. असं म्हणत कुसुम आता सायलीची थट्टा मस्करी करायला लागते. सायली म्हणते, काय ग कुसुमताई तुझं पण काय चाललंय? असं म्हणत सायली आता लाजते आणि भाजी घेऊन आणि ती चिठ्ठी घेऊन आत येते. आत आल्यावरती ती विचार करायला लागते की अर्जुन सर तुम्हाला बायकोचा ताजा टवटवीत चेहरा पाहायचा आहे ना, पण मी पण तुम्हाला असं सहजासहजी चेहरा थोडी दाखवणार आहे, थोडी तरी वाट पाहायला पाहिजेच तुम्हाला. असं म्हणत आता इकडे सायली अर्जुनला मुद्दाम त्रास देण्यासाठी अजिबातच बाहेर जायचं नाही असं ठामपणे ठरवून टाकते. कारण ऑलरेडी मधुभाऊ तर घरात नसतात, त्यामुळे सायली बाहेर पडली किंवा कॉरिडॉरमध्ये गेली तरी सुद्धा चालण्यासारखं असतं. पण सायलीच्या मनामध्ये अर्जुनला त्रास देण्याचंच असतं, त्यामुळे सायली आता काही बाहेर जायला मागतच नाही, ती थांबूनच राहते. इकडे प्रिया रूममध्ये येते आणि नाटकी करत बसलेली असते आणि त्याच वेळेला तिला अस्मिताचा आवाज येतो. अस्मिताचा आवाज आल्यावरती मग प्रिया नाटक करते आणि पटकन उदास चेहरा करते आणि बेडच्या एका कोपऱ्यावरती येऊन बसते. बेडच्या कोपऱ्यावरती आल्यावरती ती विचार करते की आता येऊ दे अस्मिताला, मी गप्पपणेच बसून राहते. आणि तितक्यात अस्मिता येते. तन्वी अगं काय झालं, तू का रडतीयेस? तू रडू नकोस बरं. यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते, अस्मिता अगं तू काही करतच नाहीस ना, त्याच गोष्टीचं मला रडणं आहे. यावरती अस्मिता म्हणते, काय ग मी काय केलं? यावरती प्रिया सांगायला लागते, अगं या घरामध्ये सगळेजण तुझं ऐकतात, तू या घरामध्ये हो केलंस तर सगळीकडे सगळे पत्ते हलतात, पण तू माझ्यासाठी काही स्टँड घ्यायला तयार नाहीयेस, त्याचं मला खूप खूप वाईट वाटते. तू माझ्यासाठी का स्टँड घेत नाहीयेस? असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, अगं तसं नाहीये. त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, नाही तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटतच नाहीये का? तू या सगळ्यामध्ये माझ्याशी असं का करतेस? माझी बाजू घेऊन घरच्यांशी का बोलत नाहीयेस? अस्मिता म्हणते, मी काय करायचंय? यावरती प्रिया सांगते, अगं तसं नाही, तुझं ह्या घरामध्ये किती चालतं, तू जर का ठामपणे सांगितलंस की माझ्यावरती किती अन्याय होतोय, अर्जुन मला किती या सगळ्यामध्ये त्रास देतोय,
तर तर या सगळ्या घरामधले तुझं ऐकतील आणि तुला या सगळ्यामध्ये रिस्पेक्ट देऊन माझं सुद्धा ऐकतील असं म्हटल्यावरती इकडे आता अस्मिता म्हणते, अच्छा हे असं आहे का, मला नव्हतं माहिती, ठीक आहे मी आत्ता जाते, तुला काय वाटलं मी हे करू शकणार नाहीये का, आत्ता जाते आणि सगळ्यांना जाब विचारते असं म्हणत अस्मिताला आता प्रियाने पिन मारलेली असते आणि अस्मिता चावीच्या खेळण्यासारखी धावत पळत आता जे काही प्रिया बोलते ते करण्यासाठी निघून जाते. आणि त्याचवरती प्रिया विचार करते, खरंच ही अस्मिता म्हणजे मूर्खांची सरताज आहे, हिला काय जराशी चावी मारायची की झालं, चावी मारलेल्या खेळण्यासारखी फडफड करत निघून गेली, हे सगळं तर मला पाहिजे होतं असं म्हणत आता ती खूपच खुश होते. आणि आता खुश झालेली प्रिया अस्मिता काय करणार या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेली असते. तोपर्यंत अस्मिता इकडे निघून जाते. बराच वेळ होतो तरी सुद्धा आता इकडे अजूनही सायली बाहेर आलेली नसते. सायली बाहेर न आल्यामुळे मग मात्र आता अर्जुनला खूपच अस्वस्थ होतं. काय झालं असेल, सायली अजून का नसेल आली असं म्हणत तो आता विचार करत बसलेला असतो. आणि त्याच वेळेला आता त्याचं एकटक लक्ष असतं ते म्हणजे सायलीच्या घराकडे लक्ष ठेवून असताना सायली तर काही दिसत नाही, पण अचानकपणे त्याला दिसते ती म्हणजे आता ओढणी, सायलीची ओढणी दिसते आणि अर्जुन खूपच भावूक होतो. ती ओढणी तो पाहतो आणि आता त्याला जणू सायलीच दिसल्याचा आनंद व्हायला लागतो. आणि आता सायली दिसल्याचा हा आनंद तो ताबडतोब त्या ओढणीजवळ जातो, ओढणीकडे येतो आणि ओढणीच्या इकडे येऊन तो आता चिठ्ठी लिहून टाकतो. एक चिठ्ठी लिहून आता ओढणीच्या इथे तो हातात धरून बसतो आणि आता विचार करतो ही चिठ्ठी आतपर्यंत कशी पोचवायची, काहीच कळत नाहीये की या चिठ्ठीचं करायचं तरी काय असा विचार करत असताना त्याला आता इकडे समोर बघितल्यावरती आता ती चिठ्ठीची लिहून पूर्ण झालेली असते. त्या ओढणीच्या जवळ आल्यावरती आता ती चिठ्ठी द्यायची कशी हा विचार करत असताना तो ती चिठ्ठी अडकवून ठेवतो त्या ओढणीला, चिठ्ठी ओढणीला अडकवतो आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष समोर जातं आणि त्यावेळेला तिकडे चाळीमधली आलेली असते गौतमची बायको शालिनी येते आणि आता ती म्हणते, अर्जुन दादा अहो काय चाललंय तुमचं. यावर तो म्हणतो, अहो मला ना तुमची खरं तर मदत हवी आहे. ती म्हणते, काय मदत करू. त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, मला ना मिसेस सायलींची ही ओढणी आहे ना, ही ओढणी आतमध्ये नेऊन द्या आणि त्याच्यासोबत तुम्ही ही चिठ्ठी पण द्या. यावरती ती म्हणते, दादा अहो तुम्ही किती रोमॅन्टिक आहात, म्हणजे गौतमला पण जरा शिकवा ना, त्याला रोमॅन्टिकपणाचा र पण येत नाही, काय त्याचं चालू असतं मला कळतच नाही. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, तुम्ही बिलकुल काळजीच करू नका, तर मी त्याला सगळं शिकवून टाकतो. म्हणजे कसं आहे, मी त्याला असं एक्सपर्ट करेन ना, पण सध्या तुम्ही माझी मदत कराल ना. असं म्हटल्यावरती ती सांगते, हो तुम्ही सायलीवरती किती प्रेम करता, पण तुम्ही जर का सायलीवरती इतकं प्रेम करता तर या सगळ्यामध्ये मधुभाऊ तुमच्यावरती का बरं रागवलेले आहेत, असं काय झालंय की ज्याच्यामुळे मधुभाऊ तुमच्यावरती चिडलेत. यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊंचा राग तर मी चुटकीत काढीन आणि आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंचा राग गेला ना की सायली मला भेटतील. असं म्हटल्यावरती ती सांगते, दादा तुम्ही जर का सायली बहिणीसाठी इतकं सगळं करताय ना, तर तुमचं हे छोटंसं काम मी नक्की करणार. मी सायली बहिणीला ही चिठ्ठी नेऊन देणार आणि मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये सायली बहिणी मी नक्की तुमची मदत करणार. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, थँक्यू आणि तुम्ही काळजी करू नका हा, की काहीही झालं तरी सुद्धा मी ना गौतमला सगळं शिकवून जाईल. गौतमला कसं प्रेम करायचं हे सुद्धा आता मी शिकवेन. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे ती चिठ्ठी घेते आणि आता आतमध्ये निघून जाते. तिला अजूनही कळत नसतं की इतके हे आता सायलीवरती प्रेम विकले करतायत तरी सुद्धा मधुभाऊ यांच्यावरती नाराज का आहेत, असं काय झालंय. असं म्हणत असताना आता इकडे अर्जुन सांगतो, तुम्ही काळजीच करू नका, सगळं ठीक होईल, तुम्ही फक्त माझं काम करा. थम्सअप करत अर्जुन आता आणि या सगळ्यामध्ये तिला आभार मानतो. मग ती आतमध्ये येते. सायली अगं किती नशीबवान आहेस तू, तुझा नवरा तुझी एक झलक पाहण्यासाठी तिकडे बाहेर बसलेला आहे आणि हे बघ हे कपडे तुझे बाहेर वाळत पडले होते ना, हे कपडे बाहेर वाळत पडले होते ते मी वाळलेले कपडे आतमध्ये घेऊन आलेली आहे
आणि आता या सगळ्यामध्ये हे तू कपडे घे असं म्हटल्यावरती सायली ते कपडे घेते. सायली कपडे घेते आणि आता पाहायला लागते, अर्जुन पाहायला लागतो की अजून सायली का नाही आली. आणि आता या सगळ्यामध्ये अर्जुन बाहेर वाट पाहत असतो. सायली ते कपडे पाहते आणि त्याच्यामध्ये असलेल्या चिठ्ठी सुद्धा पाहते. आणि आता चिठ्ठी पाहिल्यावरती इकडे आता सायली अर्जुनच्या दिशेने पाहते आणि ती विचार करते काय करायचं, अर्जुन सरांना अजून किती त्रास द्यायचा आहे की जेणेकरून या सगळ्यामध्ये त्यांना झलक दाखवायची तरी कधी, असा विचार करत आता सायली बसलेलीच असते. पण तोपर्यंत इकडे वेगळीच घटना घडते. ज्या वेळेला आता पत्रकार अचानकपणे येतात. आता हे पत्रकार काही अचानकपणे आलेले नसतात. या पत्रकारांना प्रियाने किंवा आता अस्मिताने या दोघींपैकी कोणीतरी कारस्थानं करून आता पाठवलेलं असतं. आणि त्यामुळे ते पत्रकार धावत पळत इकडे येतात. आणि आता पत्रकार आल्यावरती इकडे ते कुसुम, मधुभाऊ आणि आता इकडे सायली यांना प्रश्नांचा भडीमार करतात. आणि ते विचारायला लागतात, अर्जुन सुभेदार यांच्यासोबत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ठरवलं होतं. मग जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ठरवलं होतं तर त्यामध्ये तुमचं नक्की काय ठरलं होतं की जर का या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला मूल झालं तर त्या मुलाचा हे कोण घेणार, चार्ज कोणाकडे घेणार, किंवा जर मूल झालं तरी सुद्धा तुम्ही डिवोर्स घेणार होतात का, काय होतं तुमच्या हे सगळं, तुम्ही उत्तर द्या असं म्हणत सायलीला एम्बॅरेस करायला लागतात. हे सगळं प्रियाचंच कारस्थान असतं. आणि हे सगळं चालू असताना बिचारी सायली मान खाली घालून उभी असते. त्यावेळेला अर्जुन येतो आणि तुम्हाला हे प्रश्न विचारण्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला 10 वर्षाची जेल करू शकतो, ही गोष्ट तुम्ही विसरलात का, असं म्हणत अर्जुन त्यांना चांगलीच धमकी देतो. अर्जुनने सगळ्यांची तोंड बंद केलेली असते.